तर नमस्कार नाशिककर. आज आम्हाला दुकानावरती जाण्यासाठी झालं होतं लेट. नाला खूप परेशान झाली होती की कधी दुकानावरती आपण जाणार आहे, कारण की रोज एक्सायटेड राहते. तर आज आपल्या शॉपचा ॲड्रेस आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये सांगणार आहे. तर कलानगर चौक या चौफुलीवरती तुम्ही आल्यानंतर लेफ्ट साईडला फ्रेशअप बेकरी बघायचं आहे. फ्रेशअप बेकरीपर्यंत तुम्ही आलात. फ्रेशअप बेकरीवरती आल्यानंतर राईट साईडला वडाळा रोड आहे. वडाळा रोडपासून तुम्ही राईट साईडला बघितलं तर DS शूज आहे. DS शूजपासून थोडंसं पुढं गेल्यानंतर रॉंग साईडने माझं शॉप पडतं, ह्या साईडने. पण रॉंग साईडने तुम्ही येऊ शकतात. अदरवाईज मोठी गाडी असेल तुमच्याकडे तर तुम्ही यू टर्न मारून येऊ शकतात आपल्या शॉपवरती. तुम्हाला पुढे दिसेलच, हे बघा, हे DS शूज आहे. DS शूजपासून थोडं मी तुम्हाला झूम करून दाखवेल तर तिथे आपलं शॉप आहे. हा जो ब्ल्यू कलरचा तुम्हाला बोर्ड दिसतोय, तिथे गॅरेज आहे एक MG गॅरेजवाला म्हणून ते गॅरेज आहे, तिथे आपल्या त्याच्या जवळ शॉप आहे. तर हे 4 पॉमेरेनचे पपीज आपल्याकडे आज अवेलेबल झाले होते. आणि आपल्या शॉपला कुठलंही पेट आल्यानंतर पहिले नालाला चेक करायचं असतं, त्यांच्याबरोबर खेळायचं असतं. नाला इतकी जास्त हायपर ॲक्टिव्ह आहे, तिला किती दिवसभर जरी खेळू दिलं त्या पेट्सबरोबर, ते हॅमस्टर असो किंवा डॉग्स असो, ती दिवसभर त्यांच्याबरोबर खेळत बसेल. त्याच्यानंतर आपण आपल्याकडचा जो किटन्सचा स्टॉक आहे, पर्शियन किटन्स हाय क्वालिटी ट्रिपल कोट आणि म्हणजे सगळे चांगले क्वालिटी ब्रीड्स जे कॅट्स आपल्याकडे अवेलेबल राहतात, त्यांचा सगळ्यांचा टेबलवरती ठेवून एक व्हिडिओ बनवला होता आपण. तुम्ही बघू शकता आपल्याकडे 15 ते 20 किटन्स शॉपला ॲट अ टाइम अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आजच आपलं फरी फ्रेंड तुम्ही बुक करा. तुम्ही बघू शकता किती क्यूट कॅट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर बघा, हॅमस्टरची मस्त गाजर पार्टी चाललेली होती आणि बाजूलाच नाला होती. तर नालाला जलसी होत होती खूप जास्त. गाजर तर एक तुकडा सुद्धा खाणार नाही, पण त्यांना काय दिलंय काय नाही हे सगळं काही तिला बघायचं राहतं. खूप मजा घेते त्यांच्याकडे बघून बघून. आणि खूप सारे कस्टमर्स मला बोलतात, अरे ती ते काढून बाहेर त्यांना खाईल किंवा त्यांना हार्म करेल. सो ती त्यांना काहीच करत नाही, ती फक्त त्यांच्याकडे बघत राहते. नंतर आपल्याकडे पेडिग्रीचा स्टॉक इव्हनिंगला आला होता, जो की नूनमध्ये येत असतो. पण त्या दिवशी भाऊ रात्रीच आपल्याकडे आले होते स्टॉक घेऊन. त्यानंतर काही ॲक्वेरियमचे कस्टमर्स आपल्याकडे आले होते त्या दिवशी. सो त्यांना जे पण काही रिक्वायरमेंट होती, आपण ते त्यांची फूड वगैरेची ती कंप्लीट केली. आणि त्यानंतर हे दादा, नाशिकमध्ये थंडी भरपूर आहे, सो बघा किती पॅक होऊन आलेले आपल्या शॉपला. तर नाशिककर, तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि थंडीपासून सुरक्षित राहा. नंतर 9-9:30च्या दरम्यान एक शेवटचं कस्टमर आलं होतं. त्यांना बर्डचं फीडर पाहिजे होतं, जे की आपल्याकडे मोठ्या साईजमध्ये नव्हतं अवेलेबल, पण छोटी साईज माझ्याकडे जी अवेलेबल होती ती त्यांना मी दाखवली. तर शेवटचं काम आपल्या सगळ्या पेट्सला मी फीड केलं. तर कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग, आम्हाला नक्की कळवा आणि लाईक आणि फॉलो करा.